नमस्कार. आज मी पुन्हा एकदा आली आहे आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन. रेसिपीचं नाव आहे पालक वरण. काय आहे ना, आमच्या इथे गुरुवारी बाजार भरतो आणि काल बाजारात मी गेले होते तेव्हा छान रसरशीत पालक मला दिसला आणि मग पालक बघून घ्यायचा मोह आवरला नाही आणि म्हटलं चला तर घेऊया पालक वरण करायला. चला तर मग दाखवते तुम्हाला त्याचं साहित्य. तर बघा, पालक वरणासाठी आपल्याला लागणार आहे पालक. हा मी स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. हे आहे तूर डाळ. याच्यामध्ये तुम्ही मूग डाळही मिक्स करू शकता, पण आम्हाला तूर डाळीचं वरण आवडतं म्हणून मी इथे फक्त तूर डाळ घेतलेली आहे. टोमॅटो, हा थोडा लसूण ठेचून घेतलेला आहे. आता हा थोडा मी फोडणीसाठी ठेवला आहे. त्यामध्ये मी अख्खे शेंगदाणे घालणार आहे आणि हे आपले काही बेसिक मसाले. तर चला मग करूया सुरुवात. तर बघा, मी एका कुकरमध्ये पालक, तूर डाळ, त्यामध्ये हे टोमॅटो, त्यामध्ये हे शेंगदाणे आहेत ना, हे अखंड शेंगदाणे असेच टाकते. थोडंसं जिरं घालायचं याच्यामध्ये. हे बघा, थोडं जिरं घालते आहे. थोडीशी हळद घालायची आहे. ही हळद. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण घालते मी. हा बघा, हा लसूण घातला आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ. हे बघा, हे थोडंसं मीठ हे असं घालून ना मी ह्याला 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत. तर मी ह्याला थोडं पाणी घालून शिट्ट्या घेते आणि मग नंतर फोडणी बघूया. तर हे बघा, साधारण मी एवढं पाणी याच्यामध्ये घालते आहे कारण की पालकाला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही. आपली डाळ शिजण्यापुरता पाणी घालायचं आहे, मग नंतर आपल्याला जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू. तर बघा, आता मी इथे हे डाळ शिजवून झालेली आपली डाळ, पालक, टोमॅटो मग अशी शिजत लावलं होतं. याच्या 3-4 शिट्ट्या मी घेतल्या, ती घोटून घेतली आहे. ही आपली तयार आहे. याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला आता लागणार आहे, इकडे बघा, राई, जिरं, हळद, हिंग, थोडंसं तिखट, कढीपत्ता, लसूण, कांदा हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आणि आम्हाला थोडीशी आंबट गोड अशी डाळ आवडते, त्याच्यामुळे मी थोडीशी चिंच आणि थोडा गूळ ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. हा ऑप्शनल राहील, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्याच्यात टाका. तर चला मग, तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण फोडणी सुरू करूया. तेव्हा ह्याच्यामध्ये मी थोडीशी राई टाकते. राई टाकलेली आहे. राई थोडी तडतडली मग त्याच्यामध्ये आपण जिरं घालायचे. हे बघा, त्याच्यामध्ये आपलं हे जिरं चाललं आहे. जिरं थोडं जास्त असलं तरी चालेल, जिऱ्याचा वास खूप छान येतो. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं इथे हिंग. घातले मी हिंग याच्यामध्ये. त्याच्यानंतर जाईल आपला कढीपत्ता. मग घालूयात आपण लसूण. हे बघा, लसूण आता इथे लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यात घालूया कांदा. कांदा पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला काही जण ही डाळ बनवताना हिरव्या मिरचीची सुद्धा बनवतात, पण आम्हाला लाल तिखटाची डाळ आवडते, त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने बनवते. कांदा थोडा मऊ पडला पाहिजे आपला. कांदा झालेला आहे आपला आता इथे. तर आपण याच्यामध्ये थोडी हळद,
मगाशी आपण थोडी हळद घातली होती म्हणून मी आता थोडी कमी घालते आहे. आणि तुम्हाला जसं तिखट जमेल त्यानुसार तिखट. हे आमचा घरगुती मसाला आहे. आम्ही कोकणी मसाला वापरतो, आगरी कोकणी मसाला. ते झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे डाळ ओतायची. डाळ ओतलेली आहे मी. तर याच्यामध्ये घालायचं आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे आम्हाला गोड आंबट वरण आवडतं म्हणून इथे थोडा गूळ आणि ही थोडीशी चिंच याच्यामध्ये मी घालते. तर ह्या डाळीला चांगली एक 5 मिनिटं उकळी होऊ द्यायची. 5 मिनिटं डाळीला उकळी होऊ द्यायची. 5 मिनिटानंतर आपली डाळ रेडी झाली आहे. तर बघा रेडी झाली आपली डाळ. त्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालूया. बघा किती सुंदर डाळ झालेली आहे. ही डाळ असेल ना यासोबत भाजीची वगैरे गरज लागत नाही. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत आपल्याला ही डाळ खाता येते. एक डाळ बनवली की आपलं जेवण पूर्ण होऊन जातं. तर बघा कशी वाटते डाळ मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. तर हे बघा रेडी आहे आपली पालकाची डाळ, त्यासोबत भाकरी, भात. चला तर मग जेवूया आता.